काय मेडल ठेवायची जागा आहे वे? दागिन्यांच्या जागेवर कशाला ठेवलंय काय माहिती. भया तू आहेस वे? मला तर वाटलं ती सटवीच आहे. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला मग. ते हातात काय? अगं काय नाही, माझं सामान आहे. आत्याचे दागिने आहेत ना? आत्याचं कशाला? अजिंक्यांनी माझ्याकडे ठेवायला दिलेत ते. तुम्हाला या दागिन्यांबद्दल काही सांगितलं का नाही? ऐका आता, त्यात काय सांगायचंय? तुझ्यासाठी सर देऊ? होय ग, माझ्यासाठी आणले होतेस ना दागिने? मला तर यातलं काही सांगितलं बी नाही. घरातले म्हणतात तू तर तिकडे द्यायला आणलेले. बस हळू बोल जरा, बोंबलू नकोस. तुझ्यासाठी ठेवलं होतं म्हणून तर तुला म्हणलं चावी तुझ्याकडे ठेव. माझ्यासाठी आणलेत ना? दे इकडं. आता देते, म्हणजे तू घालशील त्या चितलीच्या मड्यावर. हा, तेवढीच अक्कल आहे ना मला. दे इकडं. अगं माझ्या मागं ही दागिनं तुझंच आहेत. आता फक्त माझ्याजवळ ठेवायला दिल्यात असं समज. मम्मी, मी तुला चांगलंच ओळखते अगं. कधी तर ऐकत जा की जरा सांगितलेलं. कपस की जरा, राहू दे म्हणलं ना माझ्याकडे. हे इथं कसं काय आलं? अगो बया, हे कस काय येतं? अजिंक्यांचं मेडल. अजिंक्यांचं मेडल? आणि खाली कस काय पडलं? मेडल बी नीट ठेवता येत नाही वे तुला? अहो, मी तरी कपाटात ठेवलं होतं. ते काय सोन्याचं आहे का कुठला दागिना आहे तेव्हा कपाटात ठेवायला? बघितलं तर साधं मेडल, बाजारात गेलं तर 50 रुपयाला मिळेल. आणि ते कशाला ठेवायचंय लॉकर मध्ये? एवढं काय साधं नाही हे, लई कष्टानं मिळवले. असं बोलतेस जसं काय तूच कष्ट घेतल्यात हे मिळवायला. अहो नाही, तसं नाही. अगं अजिंक्यांनी हे मेडल मिळवलं असलं ना तरी त्यासाठी मी खस्ता खाल्ल्यात. अजिंक्यांना लहानाचं मोठं मी खायला प्यायला घालून केलंय. माझी मेहनत आहे खरी ह्या मेडल माग, त्यात तुझं काय का कौतिक? आणि एवढाच मेडलचा अभिमान वाटत असेल ना तर कपाटात नाही भिंतीवर टांगून ठेव, नाहीतर दागिना म्हणून गळ्यात घालून फिरशील का? घालशील का? नाही ना? जाऊ दे बाई, मी बोलायची आणि तू जाऊन सांगायचीस तुझ्या नवऱ्यापाशी, जिजीपाशी नाही ह्यांच्यापाशी. म्हणजे आम्हालाच घरातनं बाहेर जायची वेळ यायची. 25 वर्ष झाली बाई लग्नाला, पण आता खरा सासूरवास सुरू झाला. जेडे दे बाई चावी तिची. चल. मामी, मी कोणाला काय बोलणार नाही. नाही नाही, बोल बाई बोल, नाहीतरी आमचं कोण ऐकतंय तेव्हा ह्या घरात? तू डोळ्यातनं पाणी काढलंस की झालं पागळणी सगळी. म्हणून काही सत्य बदलत नाही ना. आधी माझ्या पुरीची खुली घेतलीस, तिच्या आयुष्यातलं सुख बी काढून घेतलंस आणि आता कपाट बी घेतलंस. आता हळूहळू ह्या घरावर ताबा बी मिळवण्यास म्हणजे झालं. हो मामी, अहो का असं बोलताय? मी एका शब्दाने तरी बोलले का की मला चाव्या पाहिजे? तू बोलली नाहीस, पण तुझ्या मनासारखं तर घडवून आणलंस ना. नाहीतर कशाला सारख्या सारख्या चाव्या मागितल्या असतेस? तुला भरोसाच नाही आमच्या. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असता तर जिजींच्या आणि ह्यांच्या समोर सारख्या सारख्या चाव्या मागितल्या असतेस का? आम्ही काय तुझं दागिने लंपास करतोय वे? मम्मी, अगं एवढी बी वाईट नाही शीतल.
तू वड तिचीच कड. एवढा भरोसा असताना तर तिनं आल्या आल्या तिचं दागिनं माझ्याकडे ठेवायला दिलं असतं. साधं मेडल सांभाळता येईना आणि दागिनं काय सांभाळणार आहे. अहो नाही मामी, माझं तसं काय म्हणणं नाही. आता माझं दागिनं माझ्याकडे राहिलं काय आणि तुमच्याकडे राहिलं काय, मला काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. नको बाई, परत आणि गावभर सांगशील माझ्याकडून दागिने घेतले म्हणून. अहो, मी कशाला सांगेन, मी स्वतःहून तुम्हाला दागिने देते ना. घ्या. तू म्हणतीस म्हणून घेते बाई. जयडे, तुझं काय सामान असेल कपाटात ती घे काढून बाई. परत हिला अडचण नको. आत्ताच ही अवस्था आहे तर अजिंक्य गेल्यावर काय काय बघायला लागणार आहे काय माहिती. कोण आम्हाला विचारते की नाही ह्या घरात काय माहित. अजिंक्य, आजवर तुम्ही या घराशी जुळवून घेतलं, मामींशी जुळवून घेतलं आणि या घरातलं सुख समाधान टिकवून ठेवलं. आता तुम्ही गेल्यावर ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी ती निभवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. मामी, ओ मामी, मामी. ए, मी इकडे. अहो मामी इकडे बसलाय वय. काय फेडरेशन अध्यक्ष सिग्नेचर करताय का काय? काय करताय काय? अहो सिग्नेचर म्हणजे सया सया. वय वय मामी, तुम्ही एवढं फेडरेशन अध्यक्ष, तुम्हाला इंग्लिश येत नाही वय? कधी शिकणार इंग्लिश? तुमच्यावर कॉन्फिडन्स कधी येणार? ए, तुझा कॉन्फिडन्स ठेव तुझ्या जवळच. राहून दे. आणि तुझा मैत्र गेलाय बाहेर सातारला. जा तू बी. अहो मी त्याच्याकडे आलेलो नाही काय, तुम्हाला एक सांगायला आलो ते ऐका. काय बोल पटकन. अहो मामी, काम परत करत बसा, आधी पाणी भरून ठेवा. का ते का बरं? आता मी नाही सांगणार, जाऊ. राहुल्या, लय नाटक करू नकोस. सांग चड्डी ना. मला मग सॉरी म्हण. बरं सॉरी. हा. अहो 2 दिवस पाणी येणार नाही टाकीच. का काय झालं? ती मागच्या आळीतली मंदात आहे का नाही? होय, हायत हायत. पुढे बोल. अहो त्यांच्या पोराला उलट्या झाल्या. गावात सगळीकडे म्हणतात उलट्यान जुलाबाची साथ आल्या, म्हणून पाण्याची टाकी धुवून घेऊया, म्हणून 2 दिवस पाणी येणार नाही. अरे देवा, ऐन वेळी कसं ठरलं? आधी तरी सांगायचं नाहीस वे? आता ऐन वेळ कुठं? ठीक आहे, मी ऍडव्हान्स मध्ये सांगतच होतो की. बर येतो. काय बाई, आधीच डोक्याला कमी ताप होता, त्यात आता ही हिरीवरनं पाणी भरायला लागणार. कंबरड काय राहत नाही आज. त्यात अजिंक्य बी बाहेर गेल्यात. आता काय करायचं? पण मी कशाला पाणी भरू? ही बाई आहे की पाणी भरायला. हा, तिच्याकडनंच घेते सगळं पाणी भरून. चांगली कुतवून घेते. लई काम काम करती ना, आता भर म्हणाव पाणी.
बरंच झालं कळलं ती. आता वाकळा धुन धुन जीवच जाईल हे जा. त्यात घरातलं पाणी बी भरायचं आहेच. तू मम्मी काही येडबीड लागलं काय तुला? पावसाळ्याचं कोण वाकड भिजवतं ग? अगं 2 दिवस पाणी येणार नाही. मग तुला एवढं कळलं असतं ना तर कुठच्या कुठं गेली असतीस बघ. माझी चक्कल आता काढतो. अगं त्या शितलीला चांगली पिदवून घेऊया. लय काम काम करती ना, करू दे मग काम. मर म्हणाव मुडदे, बर पाणी धु वाकळा. चांगली जिरली पाहिजे बघ तिची. असं दर टायमाला तू ठरवतेस आणि तीच तुझी जिरवती. नावाची पुष्पा भोईटे मी, फेडरेशन अध्यक्ष. बघू की कोण कुणाची जिरवते ती. जयडे, अगं जयडे, जयडे, अगं आत ना 2 साड्या सापडल्यात कपाटात. त्या तुझ्या आहेत का बघ ग जरा. काय म्हणलीस? अहो ते आतल्या कपाटात साड्या. ते नाही, हिला काय हाक मारलीस? जयडे, का? काय झालं मामी? काय चुकलं का? उगाव आणू नकोस. हाक कशी मारायची तेवढं बी कळत नाही वे तुला? का घरात असं शिकवलंय? असं म्हणजे तुमच्या घरात मानाने मोठे असलेल्यांना एकेरी हाक मारतात काय? नाही. का? का म्हणजे हिला जयडी म्हणताना बरी चिप चालली ग तुझी. आल्यापासून बघती मी. वयानं बरोबरीची असली तरी मानानं मोठी येते तुझ्यापेक्षा, एवढं बी कळत नाही वे तुला? अहो पण मी तिला आधीपासून जयडी म्हणूनच हाक मारते. मग त्या हिशोबानं तुझ्या अजिंक्यांना पण आजा म्हणून हाक मारतीस का? नाही ना? आहो म्हणतीस ना आता? हा. मग हिला बरी जेडे जेडे म्हणत फिरत असतीस. माझ्याकडून शिक काहीतरी. माझ्या नंदच्या 2 पोरी आहेत, सोनून मोनू. माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, पण कधीतरी त्यांना मी आरे तुरे बोलले का जाऊन विचारचं जा. दुसऱ्यांना मान द्यायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? नाही म्हणजे ते मी माझं. बरं ते राहिलं, अजिंक्य 4 वर्षाचे असल्यापासून माझ्या जवळ आहेत. एवढं माझ्या हातचं खाऊन लहानाचे मोठे झाल्यात, पण आजवर मी कधी त्यांना ए म्हणून हाक मारलेली नाही. जा जाऊन विचारून ये जा. सॉरी मामी, चुकलं माझं. सॉरी म्हण. एक लक्षात ठेव, असली थेर ह्या घरात चालणार नाहीत. जे मानाने मोठे त्यांना मानानेच हाक मारायची, कळलं का? हा. आता काय म्हणणार हिला? जयश्री. निस्त जयश्री. आहो जयश्री. आता विचारा. जरा आत येता का? आता ग नाव घेऊन विचार. जयश्री, जरा आत येता का? जा ग, ये जा जाऊन. आई ग पुष्पे, आज आला का ग? अगं ग, ती सातारला गेलं. अरे देवा, तुला माहितीये का 2 दिवस पाणी येणार नाही ते? अरे देवा, मी तर सगळी कपडे घातलेत भिजायला. तुला पण आताच बुद्धी सुचली का? मला काय सपन पडले वे पाणी येणार नाही म्हणून. म्हणलं जरा वाकळा बिकळा धुवून काढाव्यात. काय वाकळा भिजवल्यात? अगं तुला काही डोकं बी काय का नाही? अगं जरा ते विचार करायचा, पावसाळ्यात कोणतरी वाकळा धुया काढतं का? आता ते कवा वाकळा व्हायच्या? आणि ते धुयाचं म्हणल्यावर हिरीनं पाणी आणलं पाहिजे. कोण आणणार ग पाणी? आता तो समाधान तिकडे कारखान्यावर गेलाय आणि आज यायचंय म्हणतेस. काय तू एक डोक्याला ताप करून ठेवतेस माझ्या. आता भरायला तर पाहिजेच ना. मीच भरते.
अगं आई ग, पाटीत चमक बी भरली बघा माझ्या मगाशी. आणि आता पाणी भरायचं म्हणल्यावर चकतीच सरकायची मनक्यातली. आई आई ग. दुष्काळ 13 महिना. आता काय म्हणू तुला? आता कोण भरणार पाणी? मलाच भरलं पाहिजे. अहो तुम्ही कुठे चाललाय? शीतल हाय, झालं तर जयश्री हाय. शीतल, ए शीतल. अगं आई ग. काय हो मामी, काय झालं? अगं 2 दिवस पाणी सुटणार नाही वाटतं. आणि पाटीत चमक बी भरली बघ कशी माझ्या. असू द्या, मी भरते. तुम्ही आराम करा. बाम लावून देऊ का? नाही नाही, बाम बिम नको. पण पाणी हिरीवरनं भरायला लागल की ग. असू द्या, करते मी. तुम्ही करा आराम. असं म्हणतीस? बर. हे बघ आली जैडी, जरा हिच्या संग जाग हिरीवर पाणी भरायला. मी म्हणजे मी गेली असती, पण बाहेर गेल्यावर माझ्या पाठीमाग काय पाय लोक बोलतात ते विचार करूनच कस तरी होतंय मला. बघतात तर असं की अगं जयडे, जयश्री, अहो तुम्ही थांबा, जाते मी. आणि तसं बी हे एवढं केवढं पाणी लागणार आहे तवा, मी आणते भरून. शीतल, पाहिजे तर तू इथं उंबऱ्यापर्यंत आणून दे, मी तिथून पुढे आतमध्ये नेते. नाही नको, असू दे, आणते मी. आई आई ग. तर आज या ठिकाणी आपल्या गावचे सर्वांचे लाडके नेते हर्षवर्धन उर्फ भैयासाहेब देशमुख यांनी आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी भव्य पाण्याचा टँकर आयोजित केलाय. तर या पाण्याचा टँकरचा सर्वांनी नीट आणि व्यवस्थितपणे लाभ घ्यायचा आहे, कळलं भैया? हा, ज्यांना ज्यांना पाणी भरायचं त्यांनी भरून घ्या बरं का. परत काय गावात 2-3 दिवस पाणी येणार नाही. हा, कसे गावातल्या सामान्य पीपलला हेल्प व्हावी म्हणून आम्ही हा टँकर घेऊन आलोय. हा, त्याचा बेनिफिट तुम्ही घ्या. गावचा जबाबदार नागरिक म्हणून गावातल्या महिलांनी हिरीवर जाऊन तंगडतोड कशासाठी करायची? तुम्हाला होणारे कष्ट आपल्याला बघवले नसते म्हणून ह्यो टँकर आणला इथं, बरं का. तर ह्यो जो काय आम्ही टँकर आणलाय याचा लाभ तुम्ही घ्या. टाळ्या. ओके. झालं, ऐन वक्ताला माती करतो बघ ह्यो भैया. तिला हिरीवरती पाणी भरायला पाठवायची होती तर ह्यो दारातच टँकर घेऊन आलाय की. मम्मी, हीच तर खरी गंमत आहे. म्हणजे आता तुला एवढं साधं कळत नाही वे? शिकली त्याच्या टँकर मधनं पाणी भरणार आहे का? होय की ग, माझ्या तर ध्यानातच आलं नाही बघ. चल चल, आता खरी मज्जा येणार आहे, बघू. नाहीतर तुमच्याकडे ते परत कुठे हिरी परत जावं लागेल तांगड्यात ओढत. कुणी सांगितले? भैयाने एवढी सोय केली तुमच्यासाठी फक्त. हा, बाई 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 बाई, त्याला म्हणायचं जनतेची कदर असणारं नेतृत्व. नाहीतर काय, पाणी नाही येण्याची खबर येते नाही येते वर भैया साहेब तुम्ही तर पाण्याचा टँकरच दारात आणला की. ओनली फॉर यू बर का. नाही, घरात जे काय असेल ते घेऊन या. तांब्या, ग्लास, फुलपात्र, चमच्या. हा, शीतल, इथनच भर बाई पाणी. तुझं तर कष्टच हलकं केलं बघ भैया साहेबांनी. नाही नको, मी हिरीवर जाते, तिकडनंच पाणी भरून आणते. अगं सगळं गाव लोटलंय इथं पाणी भरायला आणि तू कुठे एकटीच जातीस हिरीकडं? इथलं काय गोड लागत नाही वाटतं पाणी. मी जाऊन येते हिरीवर.